10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार? मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या. केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या एका नवीन नियमानुसार पीएनजी कनेक्शन घेणाऱ्या कुटुंबांना आता 30 दिवसांच्या आत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल. हा नियम इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅसच्या ग्राहकांना लागू आहे. गेल्या मे महिन्यात सरकारने एलपीजी सुधारणा आदेश 2026 जारी केला होता. या सुधारित नियमांनुसार पीएनजी कनेक्शन घेणाऱ्या कुटुंबांना 30 दिवसांच्या आत आपले सध्याचे एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या कुटुंबाने 1 जून रोजी पीएनजी कनेक्शन घेतले असेल तर त्यांना 1 जुलैपर्यंत आपले एलपीजी खाते बंद करावे लागेल. या मुदतीचे पालन न केल्यास एलपीजी रिफिल थांबवले जाऊ शकते आणि खाते देखील बंद केले जाऊ शकते. मात्र जेव्हा तुम्ही तुमचे एलपीजी कनेक्शन परत कराल तेव्हा गॅस कंपनी तुम्हाला एक एलपीजी व्हाउचर देईल. भविष्यात जर तुम्ही शिक्षण किंवा नोकरीसाठी शहरात राहायला गेलात, तिथे पीएनजी उपलब्ध नाही, तर हे व्हाउचर दाखवून तुम्ही नवीन एलपीजी कनेक्शन मिळवू शकता. अधिकाऱ्यांच्या मते दुहेरी जोडण्या रद्द केल्याने काळा बाजार रोखला जाईल, अनुदानित व्यावसायिक सिलेंडरचा गैरवापर थांबेल आणि केवळ एलपीजीवर अवलंबून असलेल्या घरांपर्यंत इंधन वितरण सुधारेल. सरकारने केवळ कनेक्शन प्रक्रियाच नव्हे तर सिलेंडर बुकिंग प्रक्रियाही कडक केली आहे. आता शहरी रहिवाशांना 25 दिवसांपूर्वी तर ग्रामीण रहिवाशांना 45 दिवसांपूर्वी दुसरा सिलेंडर बुक करता येणार नाही. केंद्र सरकारने नवा नियम लागू करत स्पष्टपणे सांगितले की पीएनजी कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना 30 दिवसांच्या आत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल. असं केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान असे वृत्त आहे की तेल कंपन्या एलपीजी आणि पीएनजी असे दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांना ओळखण्यासाठी डेटाबेस सक्रियपणे स्कॅन करत आहेत, जेणेकरून जिथे नेटवर्क उपलब्ध आहे तिथे त्यांना पूर्णपणे पीएनजी वर स्विच करण्यास सांगितले जाऊ शकेल. नवीन नियमानुसार डिलिव्हरी एजंट सिलेंडर पोहोचण्यापूर्वीच ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेले एक वैध ओटीपी देणे आवश्यक असेल.